नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 8चा चॅप्टर नंबर 9 याचा प्रॅक्टिस सेट 9.2 बघणार आहोत. त्याचं फर्स्ट एक्झाम्पल हे बुकमध्येच दिलेलं होतं, फक्त आपल्याला त्या जागा भरायच्या होत्या. तर आपण ते बुकमध्ये सॉल्व करूया. जॉन सोल्ड बुक वर्थ ₹4,500 फॉर अ पब्लिशर. फॉर दिस ही received 15% commission. Complete the following activity to find द टोटल कमिशन जॉन ऑप्टेन. म्हणजे याला ह्या अमाऊंटवर 15% कमिशन मिळालं, तर ते रुपीजमध्ये किती होते तर ते आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. मग सेलिंग प्राईस ऑफ बुक्स किती आहे? ₹4,500 इथे घेतले. रेट ऑफ कमिशन किती आहे? 15% आहे. मग आपल्याला कमिशन काढायचं आहे, तर मग इथे 15/100 इंटू 4,500. मग हे डिनॉमिनेटरचे 20 आणि इकडे हे मल्टिप्लायला असलेले 20 कट झाले. मग 15 इंटू 45 केल्यानंतर आपल्याला आन्सर येतं हे 675. ठीक आहे, आले लक्षात? रुपीज. रफिक सोल्ड फ्लावर वर्थ ₹15,000 बाय गिविंग 4% कमिशन टू द एजंट. फाइंड द कमिशन ही पेड. फाइंड द अमाऊंट रिसिव्ड बाय रफिक. तर त्याला किती अमाऊंट मिळाली आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता गिविंग सेलिंग प्राइस दिलेली आहे आपल्याला. इक्वल टू ₹15,000. ठीक आहे. आणि कमिशन दिलेलं आहे इक्वल टू 4%. 20 कट झाले. ठीक आहे. मग इथे येतात 150 इंटू 4. आन्सर इथे याचं 600. ठीक आहे. इथं कमिशन झालं मग इक्वल टू ₹600. ठीक आहे. आता अमाऊंट रिसिव्ड बाय इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कमिशन. किती आहे मग ते घेऊ आपण. 15,000 मायनस 600 इक्वल टू ₹14,400. कमिशन पेड बाय Rafik is ₹600. ठीक है. The amount received by Rafik is ₹14,400. ठीक आहे. म्हणजे त्यांनी कमिशन दिलं ₹600, त्याच्यातून उरलेली अमाऊंट म्हणजे ₹14,400 त्यांना मिळाले. अ फार्मर सोल्ड फूड ग्रेन्स फॉर ₹9,200 थ्रू ॲन एजंट. अ रेट ऑफ कमिशन वॉज 2%. हाऊ मच अमाऊंट डिड द एजंट गेट. ठीक आहे. आता गिवन सेलिंग प्राइस आपल्याला किती दिली आहे? इक्वल टू ₹9,200. ठीक आहे. कमिशन किती दिलं आहे? इक्वल टू 2%. ठीक आहे. मग कमिशन इक्वल टू 2%ची आपल्याला अमाऊंट काढायची आहे. 2/100 इंटू सेलिंग प्राइस. मग इथे येईल 2/100 इंटू 9,200. हे 20 कट झाले, हे कट झाले. माहिती काय येते? 92 इंटू 2
याचं मल्टिप्लाय केल्यावर इथे येतं 184, ठीक आहे, रुपीज. मग इथे द एजंट गॉट रुपीज rupees 184 as commission, as a commission. Purchase following items from a खादी भांडार. उमाताईने खादी भांडारमधून काही वस्तू खरेदी केलेल्या आहेत. फर्स्ट आहे 3 साडीज फॉर 560 रुपीज इच, म्हणजे 3 साडी घेतल्या, त्यातली एक साडी 560 रुपये किमतीची होती. सेकंड आहे 6 बॉटल्स फॉर हनी फॉर 90 रुपीज इच, म्हणजे 6 बॉटल्स हनीच्या घेतल्या, त्यातल्या एका बॉटलची किंमत 90 रुपये. अशा किमतीच्या 6 बॉटल्स त्यांनी खरेदी केल्या, ठीक आहे. तर मग ऑन अ परचेस शी रिसिव्ड अ रिबेट फ्रॉम 12%. हाऊ मच टोटल अमाऊंट डीड उमाताई पे. त्यांना सूट किती मिळाली आहे? 12% ह्या पूर्ण खरेदीवर. तर मग 12% म्हणजे त्यांना अमाऊंट टोटल 12%ची कट करून त्यांना पेड किती करावी लागली आहे ते आपण बघूया. आता इथे फर्स्ट आहे द कॉस्ट ऑफ of 3 sarees equal to 3 into 560, ठीक आहे. मग त्या 3 साडीचे किती पैसे लागले? 1680 रुपीज, ठीक आहे. सेकंड आहे द कॉस्ट ऑफ 6 बॉटल ऑफ हनी, ठीक आहे. 6 into 90 केल्यावरती 540 रुपीज टोटल 6 बॉटलला त्यांना लागले आहेत. तर आपण आता यांची दोघांची काय करूया? प्लस करूया. द टोटल कॉस्ट इक्वल्स टू रुपीजमध्ये येईल ती 1680 प्लस 540, ठीक आहे. मग याची टोटल होते 2220 रुपीज, ठीक आहे. मग आता आपल्याला त्यांना 12% त्याच्यावरती रिबेट मिळालं आहे, तर आपल्याला ते फाइंड आउट करायचं आहे. मग इथे येईल 2220 इंटू 12/100, ठीक आहे. हा 0 कट झाला, हा 0 कट झाला, उरतं काय इथे 222 इंटू 12/10, ठीक आहे. मग इथे 2ने ह्या दोघं व्हॅल्यूजला काय होते? डिवाइड होते. 2 5 are 10, 2 6 are 12, ठीक आहे. मग इथे अमाऊंट लहान झालं म्हणजे आपल्याला गुणाकार भागाकार सोपा जाईल, ठीक आहे. आता यांचा आधी गुणाकार करून घेऊया, नंतर भागिले 5 घेऊया. मग इथे गुणाकार करून अमाऊंट येते 1332/5, ठीक आहे. आता 5ने याला डिवाइड करूया. 5 1 जा 5, 5 2 जा 10, ते 3 उरतात. 5 6 जा 30, ठीक आहे. इथे परत 3 उरतात. इथे परत 5 6 जा 30, इथे 2 उरतात. आपण इथे 0 घेऊया, इथे पॉईंट येईल, डेसिमल पॉईंट, ठीक आहे. मग इथे 5 4 जा 20, ठीक आहे. मग आपल्याला इथे मिळाले 266.4. मग इथे रिबेट इक्वल टू किती? 266.4 रुपीज. मग इथे येईल अमाऊंट पेड इक्वल टू टोटल कॉस्ट मायनस रिबेट, ठीक आहे. मग इथे 2220 मायनस 2
166.4. त्या आन्सर येतं 1953.60 रुपीज. ठीक आहे. उमाताई पेड ही अमाऊंट काय येईल? मग ही उमाताईने टोटल पेड केले 1953 रुपये. ठीक आहे. समजलं सर्वांना? यूज द गिवन इन्फॉर्मेशन अँड फिल द बॉक्सेस विथ सुटेबल नंबर. तर श्रीमती दीपांजली परचेस अ हाऊस फॉर ₹7,50,000 फ्रॉम श्रीमती लीलाबेन थ्रू अन एजंट. एजंट हॅज चार्ज 2% ब्रोकेज फ्रॉम बोथ ऑफ देम. त्याने काय केलं आहे? एजंटने दोघांकडून 2% या अमाऊंटवरती चार्ज घेतलेले आहे. मग आता खाली जे प्रश्न विचारले त्याचे आपण उत्तरं बघूया. श्रीमती दीपांजली पेड ... ब्रोकेज फॉर परचेसिंग द हाऊस 7,50,000 इंटू 2% त्याला द्यायचे म्हणून 2/100 घेतले आहेत. आता हे डिनॉमिनेटरचे 20 हे मल्टिप्लायला असलेले 20. मग इथे 7,500 इंटू 2 केल्यावरती इथे येतात 15,000. म्हणजे त्या एजंटला पैसे द्यावे लागले. लीलाबेन पेड ब्रोकेज ऑफ ₹15. म्हणजे लीलाबेनने पण यांना 2%मध्ये 15% पडले, तर मग लीलाबेनला पण 2%मध्ये 15,000च पडतील. थर्ड क्वेश्चन आहे टोटल ब्रोकेज रिसिव्ड बाय द एजंट इज. त्यांच्याकडून 15,000 श्रीमती दीपांजली यांच्याकडून आणि श्रीमती लीलाबेन यांच्याकडून 15 असे त्याला टोटल किती रुपीज मिळाले? 30,000. क्वेश्चन नंबर 4 आहे द कॉस्ट ऑफ हाऊस श्रीमती दीपांजली पेड इज ₹7. म्हणजे त्यांना हे घर टोटल किती रुपयाला पडलं? तर 7,15,000 प्लस हे जे एजन्सीचे पैसे दिलेले आहेत ते त्याच्यात ॲड करून त्यांना हे 7,65,000 रुपीजला हे घर त्यांना मिळालं आहे. द सेलिंग प्राइस ऑफ हाऊस ऑफ श्रीमती लीलाबेन इज ₹7,35,000 रुपीजला त्यांना तो हाऊस विकला गेला आहे. तर 7,50,000 मायनस 15,000 केल्यानंतर मग ही अमाऊंट त्याची निघते आहे. ठीक आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी